22. होय मी सुद्धा. मोहन अशी आईची हाक ऐकताच मोहन समजला आईचं काहीतरी काम आहे. मग तो घरात आला, पण त्याला खरं तर खेळायला जायचं होतं. आई म्हणाली, अरे मला जरा दुकानातून डाळ तांदूळ आणि साखर आणून दे रे. मोहननं आईकडून पैसे आणि पिशवी घेतली आणि दुकानाकडे निघाला. दुकानदाराकडून साखर डाळ तांदूळ घेतले, दुकानदाराला पैसे दिले आणि दुकानदाराने परत दिलेले पैसे खिशात कोंबले. मोहनने घरात पिशवी ठेवली आणि आईला पैशांचा हिशोब देण्यासाठी आकडेमोड करून कागदावर हिशेब मांडला. त्याच्या लक्षात आलं, दुकानदारांनी चुकून 50 रुपये मोहनला जास्त दिले. आईचं लक्ष नव्हतं. मोहनने थरथरत्या हाताने ती 50ची नोट पॅन्टच्या खिशात ठेवली, आईला हिशोब दिला आणि म्हणाला, मी खेळायला जातो. खेळून परतला तेव्हा आई मोहनची वाटच पाहत होती. मोहनने वरण भात कालवून एक घास घेतला, तेवढ्यात आई म्हणाली, तू सकाळी आणलेल्या तांदळाचा हा भात आहे, कसा आहे तांदूळ? मोहन एकदम अस्वस्थ झाला. त्याला घास गिळता येईना. तो घटाघटा पाणी प्यायला लागला. आई म्हणाली, अरे मगाशी दुकानातला माणूस घरी येऊन गेला. तो म्हणाला, सकाळी दुकानात खूप गर्दी होती, त्यामुळे थोडी गडबड झाली. मग त्याच्या लक्षात आलं, त्यानं चुकून तुला तांदूळ दिलेच नाहीत. म्हणून मी तुला गमतीने म्हटलं, तू आणलेला तांदूळ कसा आहे? मग मोहनचा जीव भांड्यात पडला. पण खिशातली ती नोट त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. मग आई मोहनजवळ येऊन म्हणाली, आज शनिवार, आता इतक्यात बाबा येतीलच. आज तुला आणि बाबांना शर्टाचं नवीन कापड घेऊ, पण हे बाबांना सांगायचं नाही हं, त्यांना आपण चकित करू. आई त्याला म्हणाली, अरे माझ्या लहानपणी आमची गरिबी होती. माझा फाटलेला फ्रॉक पाहून माझ्या मैत्रिणीच्या आईनं मला मैत्रिणीचा फ्रॉक देऊ केला. पण मी त्यांना सांगितलं, काकू आम्ही गरीब आहोत पण स्वाभिमानी आहोत. मग काय, घरी आल्यावर आईनं मला शाब्बासकी दिली. कोणाचं फुकट काही घेतलेलं तिला आवडत नव्हतं. बाबांनी दिवाळीला ठिगळं लावलेला शर्ट घातला, पण मला नवीन फ्रॉक आणला. मोहन ढसाढसा रडू लागला. मोहनचे डोळे पुसत आई म्हणाली, अरे राजा, नवीन शर्टाचा विषय निघाला म्हणून मला ही जुनी गोष्ट आठवली. पण तुला रडायला काय झालं? हे बघ, तू माझा मुलगा आहेस, माझ्यासारखा स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहेस. मोहनचा हात नकळत खिशावर गेला आणि तो म्हणाला, आई मी आलोच. भर दुपारी रस्त्यावरून अनवाणी धावत मोहन दुकानात गेला. दुकानदाराला त्यानं ती 50 रुपयांची नोट परत केली आणि म्हणाला, सकाळी मला तुमच्याकडून जास्ती पैसे आले, माझी चूक झाली, मला यायला उशीर झाला. दुकानदार हसला आणि त्यांनी मोहनला शाब्बासकी देऊन एक चॉकलेट दिलं. मोहननं चॉकलेट न घेता घराकडे धूम ठोकली आणि आईला म्हणाला, होय आई, मी सुद्धा स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहे तुझ्यासारखा. होय मी सुद्धा. स्वाध्याय. खालील शब्दांना जोडून येणारे शब्द सांगा. आकडे टिंबटिंब, आकडेमोड. आरडा टिंबटिंब, आरडा ओरडा. हात टिंबटिंब, हात भर. कावरा टिंबटिंब, कावरा बावरा. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.